आपल्याला माहित आहे की या देशामध्ये जे केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यांमध्ये सरकार आहे, या देशातल्या जवळजवळ 22 राज्यांमध्ये ज्यांचं सरकार आहे, ही सरकार येण्याकरता म्हणून ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या नेत्यांनी मदत केली त्या त्या पक्षांना संपवण्याचं काम, त्या त्या नेत्यांचा विश्वासघात करण्याचं काम या दिल्लीतल्या आणि राज्यातल्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. पण हे इथपर्यंत आपण समजू शकतो, परंतु ज्या प्रभू रामचंद्राच्या नावानं आणि ज्या प्रभू रामचंद्राच्या कृपेनं हे सरकार सत्तेवर आली, आज आपण बघितलं त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्येच या लोकांनी चोऱ्या करायला मागे पुढे बघितलं नाही. प्रभू रामचंद्रांना दान केलेल्या देणगी असतील, विटा असतील, प्रभू रामचंद्रांचे दागदागिने असतील, प्रभू रामचंद्रांची जमीन असेल, या सगळ्या चोरण्याचं काम ज्या मंडळींनी केलं, आज देशामध्ये लोकांनी खूप मोठ्या श्रद्धेनं, खूप मोठ्या विश्वासानं प्रभू रामचंद्राचं मंदिर होण्याकरता म्हणून सढळ हातानं भक्तिभावानं दिलेली देणगी चोरण्याचं काम ज्या चोरांनी केलं त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षा झालीच पाहिजे. याचं कारण अशी या पद्धतीची आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे दादरला भर पावसामध्ये सभा घेऊन गर्जना केलेली आहे. आणि म्हणून आता त्या गर्जने पुरुष स्वस्थ बसायचं नाही, तर जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावागावामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना, सर्व पक्षाच्या पंथाच्या लोकांना जे जे म्हणून प्रभू रामचंद्रावर ज्यांची श्रद्धा आहे, प्रभू रामचंद्र असेल, हिंदुत्व असेल, त्या मानणाऱ्या सर्व जनतेला आणि भाविकांना बरोबर घेऊन आंदोलन करून या चोरांना शिक्षा व्हावी अशा पद्धतीचा एक विषय सांगितला गेला. दुसऱ्या पद्धतीनं राज्यामधले मंत्री अनेक प्रकारचे भ्रष्टाचार करतायत. अगदी पुढच्या वर्षी होणाऱ्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या सुद्धा कामामध्ये भ्रष्टाचार करायला यांनी सुरुवात केलेली आहे. अनेक लोक हे आता कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागतायत, त्यांचाही विचार झाला पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. SIRच्या नावाखाली मतचोरी होईल, त्याच्या बाबतीत पण सावध राहिलं पाहिजे. असे 2-4 विषय आज आम्हाला उद्धव साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि कार्यक्रम दिला. पण प्रभू रामचंद्राच्या मंदिरामधली चोरी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. प्रभू रामचंद्राचं महत्त्वाचं आहे की कोण गेला ते महत्त्वाचं आहे. कोणी मारहाण केली? असं आहे, सत्ताधारी पक्षाला एक प्रकारचं लायसन्स दिलेलं आहे, कोणालाही मारा, कुठेही कायदा हातात घ्या, तुमच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, अशाच पद्धतीचं एकंदरीत वर्तन हे सत्ताधारी पक्षाचं आहे. धन्यवाद. धन्यवाद.